नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, संकल्प सिद्धी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे 28 सप्टेंबरला होणारी एम-पी-एस-सी राज्यसेवा परीक्षा आहे, याबद्दल थोडंसं बोलणार आहे आणि याची स्ट्रॅटेजीबद्दल पण डिस्कस करणार आहे. आता आपल्याला बघायला मिळते आहे, की 30 दिवस राहिलेले आहे एक्झामला. तर बघा, या 30 दिवसामध्ये आपण काय प्लॅन वापरला पाहिजे, आपण काय स्ट्रॅटेजी ठेवली पाहिजे, कशाप्रकारे आपलं ओरिएंटेशन असलं पाहिजे, याबद्दल थोडंसं डिस्कस करणार आहे. आता बघा, जे ओरिएंटेशन जे डिस्कशन आपण करणार आहे, ते त्याच लोकांसाठी इम्पोर्टंट आहे, ज्यांचा मिनिमम 50% to 60% अभ्यास झालेला आहे. कारण बघा, जो आपला कट ऑफ आहे तो पण आपल्याला 50% to 60% रेंजमध्येच बघायला मिळतो. 200 मार्कांचा जर आपला पेपर आहे, तर 100 ते 120 मध्येच आपल्याला कट ऑफ बघायला मिळते. तर बघा, जर तुमचा मिनिमम 50% to 60% अभ्यास झालेला असेल, तर तुम्ही नक्कीच हे प्रिलिम्स क्रॅक करू शकता. तर चला, विना वेळ घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, या व्हिडिओमध्ये आपण जे इम्पोर्टंट टॉपिक्स आहे त्याबद्दल डिस्कस करणार आहे आणि त्यांचं वेटेज तुम्ही कोणत्या प्रायोरिटीने त्याला कव्हर केलं पाहिजे, या गोष्टींच्याबद्दल डिस्कस करणार आहे. तर हा व्हिडिओ खूप इम्पोर्टंट होणार आहे. याला जर तुम्ही एक वेळा बघून घेतलं, तर तुम्हाला एक प्लॅन समजून येईल, की आपल्याला कसं-कसं समोर जायचं आहे. तर चला, या व्हिडिओला सुरुवात करूया. आता बघा, सगळ्यात पहिले आपण इंडियन पॉलिटीला कव्हर करण्याचा प्रयत्न करूया. कारण इथून आपल्याला 15 प्रश्न बघायला मिळतात आणि हे प्रश्न असे असतात जे फॅक्च्युअल नेचरचे असतात. आणि फॅक्च्युअल नेचरचे प्रश्न असल्याच्याने काय होते, इथं स्कोर करायला आपल्याला खूप चांगला एक म्हणजे मार्ग भेटून जातो. आणि प्रश्न पण बघा कसे विचारले जातात इंडियन कॉन्स्टिट्यूशनच्या वर, जे फॅक्च्युअल नेचरचे असतात. फेडरलिझम काय आहे? युनियन आणि स्टेट गव्हर्नमेंटचे जे रिलेशन असले किंवा युनियन आणि स्टेट गव्हर्नमेंटमध्ये काय-काय गोष्टी होतात त्याबद्दलचा प्रश्न, लोकल सेल्फ गव्हर्नमेंट, कॉन्स्टिट्यूशनल बॉडीज आणि रोल ऑफ गव्हर्नर. आता हे असा एरिया आहे, ज्याच्यावरून दरवर्षी आपल्याला प्रश्न बघायला मिळतातच. तर हा मिनिमम एरिया आहे, जो तुम्ही कव्हर केलाच पाहिजे. त्यानंतर जो म्हणजे हा मेजर एरिया आहे आणि जो मायनर एरिया आहे, त्याच्यावर तुम्ही जरूर एक वेळा रिव्हिजन करून घ्या. जेणेकरून काय होईल, जे पण थोडेसे पॉइंट्स जे सुटले असतील, ते तुमचे त्याच्यात कव्हर होऊन जाईल. आणि त्यासोबतच बघा, हा असा एरिया आहे, ज्याच्यात स्कोर करणं खूप ईझी आहे. 15 पैकी 15 क्वेश्चन पण तुम्ही करेक्ट करू शकता. म्हणजे इथं 30 मार्क हमखास तुम्ही मिळवू शकतात, अशी एक प्रोबॅबिलिटी असते. मिनिमम 25 मार्क्सच्या वर तर तुम्ही हमखास मिळवू शकता, जर तुमचा चांगल्या प्रकारे अभ्यास झालेला असेल इंडियन पॉलिटीचा तर. आणि मोस्टली जे मुलं पण असतात, ते बघा इंडियन पॉलिटीला खूप चांगल्या प्रकारे करतात. तर इथचे आपले 30 मार्क किंवा 25 प्लस मार्क तर आपले कुठेच गेले नाही. ओके. तर इथं आपला एक फायदा होऊ शकतो. नेक्स्ट आपण बघूया, जो आपला कट ऑफ वाढलेला आहे. तो कट ऑफ का वाढला? या सायन्स एंड टेक्नॉलॉजीमुळेच. कारण लास्ट इयर खूप ईझी प्रश्न आले होते आणि ॲप्लिकेशन बेस्ड प्रश्न होते. तर त्यामुळे काय झालं, हे प्रश्न जास्त करेक्ट झाले मुलांचे आणि त्यामुळे कट ऑफ वाढला. आता यावर्षी पण आपण अशीच अपेक्षा ठेवूया, की ॲप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन येतील आणि ते ईझीच राहतील. त्यामध्ये आपल्याला बायोचा पार्ट थोडा जास्त करणं आहे. कारण बायोवरून आपल्याला 9 to 10 क्वेश्चन बघायला मिळतात. आणि फिजिक्स आणि केमिस्ट्री मिळून आपल्याला 10 प्रश्न बघायला मिळतात. असे आपल्याला 18 ते 20 प्रश्न बघायला मिळतात. म्हणजे 40 मार्काच्या जवळपास याचा वेटेज आहे. म्हणजे पहिले आपण इंडियन पॉलिटीला कव्हर करूया, कारण इथे आपल्याला स्कोर करायला खूप ईझी जाते. नंतर आपण सायन्स एंड टेक्नॉलॉजीला कव्हर करूया. इथे आपल्याला फॅक्च्युअल नेचरचे पण प्रश्न बघायला मिळतात आणि करंट अफेअरचे रिलेटेड प्रश्न पण बघायला मिळतात. जसं जर काही डिफेन्समध्ये असलं, तर अग्नी मिसाईल काय आहे? किती रेंज आहे? किंवा क्रूझ मिसाईल आहे की बॅलिस्टिक मिसाईल आहे? या प्रकारचे प्रश्न येऊ शकतात. तर तुम्ही त्यांना पण गो थ्रू करून घ्या एकदा. त्यासोबत मॉडर्न टेक्नॉलॉजी जसं की आर्टिफिशियल इंटेलिजन्स झालं, मशीन लर्निंग झाली, याच्यावरून पण प्रश्न येऊ शकतात. तर या एरियाला तुम्ही फक्त एक वेळा गो थ्रू करून घ्या, जे की म्हणजे आयडिया असला पाहिजे, की या एरियामधून प्रश्न जर आले, तर आपल्याला कोणत्या दिशेने समोर जायचं आहे. तर हे 18 ते 20 प्रश्नांपैकी तुम्ही आरामशीर 12 ते 15 प्रश्न करू शकता. म्हणजे इथे पण तुम्ही चांगल्या प्रकारे स्कोर करू शकता. नेक्स्ट आपण जर बघायचं म्हटलं, तर हिस्ट्री. हिस्ट्रीमध्ये आपल्याला काय बघायचं आहे, सगळ्यात पहिले तुम्ही वेटेज समजून घ्या. 12 ते 15 प्रश्न आपल्याला बघायला मिळतात. त्याच्यातून आपल्याला जास्त प्रश्न कोणचे बघायला मिळतात? महाराष्ट्र स्पेशल आणि इंडियन नॅशनल मूव्हमेंटवरचे. त्यासोबतच मॉडर्न हिस्ट्री. आता हा 3 एरिया असा आहे, ज्याच्यावरून प्रश्न हमखास येतातच. त्यानंतर जे वेटेज आहे ते कसं-कसं कमी होते, नंतर येते एन्शियंट हिस्ट्री आणि सगळ्यात शेवटी मिडीव्हल हिस्ट्री. तर तुम्ही या ऑर्डरमध्येच याला कव्हर करून घ्या. सगळ्यात जास्त इंडियन नॅशनल मूव्हमेंट, नंतर महाराष्ट्र स्पेशल, नंतर मॉडर्न हिस्ट्री आणि एन्शियंट हिस्ट्री. त्यानंतर मिडीव्हल हिस्ट्री. तर या जर ऑर्डरमध्ये तुम्ही कव्हर केलं, तर तुम्ही याच्यात पण नक्कीच खूप चांगले मार्क मिळवू शकता. त्यानंतर आपण जिओग्राफीची गोष्ट करूया. आता जिओग्राफीमधून आपल्या रिव्हर सिस्टमवरून हमखास प्रश्न बघायला मिळतो. त्यासोबतच जे फिजिओग्राफिक डिव्हिजन आहे, त्याच्यावरून पण आपल्याला प्रश्न बघायला मिळतात. आता टोपोग्राफी कशी आहे, क्लायमेट कसं आहे, आता याच्यावरून वारंवार प्रश्न विचारले गेलेले आहे आणि हे रिपिटेशन बघायला मिळते आपल्याला या थीममध्ये. तर तुम्ही या थीमला एक वेळा गो थ्रू केलं, तर तुमचे हे सगळे प्रश्न या थीमवरचे कव्हर होऊन जातील. तर याला तुम्ही थीम प्रकारेच कव्हर करण्याचा प्रयत्न करा. जे फिजिओग्राफिक डिव्हिजन आहे याला. नंतर रिव्हर सिस्टममध्ये पण आपल्याला गोदावरी झाली, कृष्णा रिव्हर झाली, यांच्यावरून प्रश्न बघायला मिळतो. यांचे ट्रिब्युटरीज, डॅम्स कोणचे आहे, तर हे एक वेळा तुम्ही गो थ्रू करून घ्यायचं. आता वर्ल्ड जिओग्राफीची जर आपण गोष्ट केली, तर वर्ल्ड जिओग्राफीमध्ये आपल्याला प्रश्न कसे बघायला मिळतात? कोणची रिव्हर असली, लार्जेस्ट रिव्हर किंवा हायेस्ट पीक,
एक हा प्रश्न येतो. नंतर जर करंट अफेअर्सच्या रिलेटेड आपण म्हटलं, तर करंट अफेअर्सच्या रिलेटेड वर्ल्ड जिओग्राफीतून कसे प्रश्न येतो किंवा समजा स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीज आहे, तर याच्या आजूबाजूने म्हणजे स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीज कोणची आहे किंवा कोणचं जर रिजन न्यूजमध्ये असला, तर त्याच्या आजूबाजूची कंट्रीज कोणची आहे, या प्रकारचे आपल्याला प्रश्न बघायला मिळतात. तर वर्ल्ड जिओग्राफीला तुम्ही एक वेळा मॅपिंग बघून घ्या. त्यासोबतच कोणचे हायेस्ट पीक आहे, कोणची लार्जेस्ट रिव्हर आहे, या अशा गोष्टींना पण गो थ्रू करून घ्या. म्हणजे तुमचा इथे जिओग्राफीमध्ये पण चांगला स्कोर येईल. बघा हे जिओग्राफी झालं, हिस्ट्री झालं, अजून इंडियन पॉलिटी हे असे सब्जेक्ट आहे ज्याच्यावरून फॅक्चुअल प्रश्न आपल्याला जास्त बघायला मिळतो, जास्त ट्विस्ट अँड टर्न नसतात आणि इझिली सॉल्व्ह करू शकतो. त्यासोबत जर आपण सायन्स अँड टेक्नॉलॉजी म्हटलं, तर याच्यावर पण आपल्याला फॅक्चुअल प्रश्न बघायला मिळतात. पण त्याच्यासोबत काही करंट अफेअरचे पण प्रश्न असतात. तर थोडं कसं आहे, इथे आपल्याला स्कोर करायला म्हणजे चांगला स्कोप आहे. तर तुम्ही या गोष्टींचा फायदा घ्या. आता नेक्स्ट जाऊया आपण इंडियन इकॉनॉमीवर. आता बघा इंडियन इकॉनॉमीमधून आपल्याला इकॉनॉमिक डेव्हलपमेंट झालं, ॲग्रीकल्चर झालं, याच्यावरून प्रश्न बघायला मिळतात. आता इकॉनॉमिक डेव्हलपमेंट म्हणजे कसं, की स्कीम्स जर आली काही, तर त्या स्कीमवरून प्रश्न बघायला मिळतो आणि स्कीम पण बघा मेजर स्कीम जर काही इंट्रोड्यूस झाली, त्यावरून प्रश्न येतो. बजेटवरून आपल्याला प्रश्न बघायला मिळतो. बजेटच्या रिलेटेड बजेटमध्ये जर कोणची स्कीम मेन्शन असेल, इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये कोणची स्कीम मेन्शन असेल, तर त्याच्यावरून प्रश्न येतो. नेक्स्ट ॲग्रीकल्चरमध्ये आपल्याला खरीप आणि रब्बी क्रॉप कोणचे आहे, याबद्दलची माहिती असणं खूप गरजेची आहे आणि कसं क्लायमॅटिक फॅक्टर असलं पाहिजे कोणत्या क्रॉपचं, ते पण थोडंसं आपल्याला एक आयडिया असणं गरजेचं आहे. जसं कॉटनला फ्रॉस्ट फ्री डेज लागतात बरेच, तर तसा एक आयडिया असणं आपल्याजवळ खूप गरजेचं आहे, की कोणत्या क्रॉपला काय कंडिशन लागते. नेक्स्ट इंडस्ट्रियल पॉलिसीज हे थोडं इम्पोर्टंट होऊन जाते आणि मॉनिटरी अँड फिस्कल पॉलिसी हे बघा, हा पण एक इम्पोर्टंट एरिया आहे. पण हा स्कोरिंग एरिया आहे. हा जो रोल ऑफ आर-बी-आय आहे, हे मॉनिटरी फिस्कल पॉलिसी, इंडस्ट्रियल पॉलिसी, ॲग्रीकल्चर आणि इकॉनॉमिक डेव्हलपमेंट हा स्कोरिंग एरिया आहे. इथे तुम्ही हमखास चांगल्यापणे मार्क मिळवू शकता जर तुमचे कन्सेप्ट क्लिअर असतील तर. तर जर तुमचे कन्सेप्ट क्लिअर नसतील, तर तुम्ही एवढ्या कन्सेप्टच्या रिलेटेड थोडेसे व्हिडिओ बघून घ्या, नाहीतर मग थोडासा कन्सेप्ट वाचून घ्या इंडियन इकॉनॉमीचे. जेणेकरून तुम्हाला इथं पण स्कोर करायला खूप आसानी होईल. नेक्स्ट आपण एन्व्हायर्नमेंट बघून घेऊया. तर एन्व्हायर्नमेंटमध्ये आपल्याला 4 ते 5 प्रश्न बघायला मिळतात. याच्यात सगळ्यात इम्पोर्टंट होऊन जाते जे कॉन्फरन्स ऑफ पार्टीज आहे हे. याच्यावरून आपल्याला प्रश्न बघायला मिळतो. जे लेटेस्ट कॉन्फरन्स ऑफ पार्टी झाल्या, ते कुठे झाल्या? किंवा मग त्या पार्टीमध्ये काय-काय डिस्कस झालं? नेक्स्ट कॉन्फरन्स ऑफ पार्टी कुठे होणार आहे? कितवी पार्टी आहे? तर या हिशोबाचा आपल्याला प्रश्न बघायला मिळतात. सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्सवरूनही आपल्याला प्रश्न बघायला मिळतात. रिन्युएबल एनर्जीजवरूनही प्रश्न असतो आणि हे जे मॅनेजमेंट क्रायसिस असतात, याच्यावरून पण प्रश्न बघायला मिळतात. तर याचं वेटेज बघा खूप कमी आहे. याच्यातला आपल्याला मोजकाच एरिया करायचा आहे, जसं सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स, नंतर कॉन्फरन्स ऑफ पार्टीज आणि रिन्युएबल एनर्जीमध्ये जर याच्या रिलेटेड कोणची स्कीम न्यूजमध्ये असेल, तर ते तुम्ही नक्की बघून घ्या. त्याच्यावरून प्रश्न हमखास बघायला मिळेल. आणि नेक्स्ट जो आहे आपला, तो आपला करंट अफेअरचा भाग येतो. आता बघा, करंट अफेअरमधून पण आपल्याला 12 ते 15 प्रश्न बघायला मिळतात. त्याच्यात इम्पोर्टंट कसे होऊन जातात, जे नॅशनल आणि इंटरनॅशनल अफेअर्समध्ये जे इम्पोर्टंट गोष्टी आहेत, जसं समजलं की इंडियाच्या रिलेटेड कोणची गोष्ट आपल्याला बघायला मिळत आहे, नॅशनल आणि इंटरनॅशनल न्यूजमध्ये. तर ते थोडं इम्पोर्टंट होऊन जाते. नॅशनल न्यूजमध्ये जर आपण बघितलं, तर महाराष्ट्राच्या रिलेटेड जर कोणची न्यूज असली, तर ती इम्पोर्टंट होऊन जाते. जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठीच बोलली पाहिजे, तर याच्यावरून थोडासा विवाद चालू आहे. तर ऑफिशियल लँग्वेज आहे ना, ऑफिशियल लँग्वेज याच्या रिलेटेड आपल्याला करंट प्लस स्टॅटिक मिळून असा एखादा प्रश्न बघायला मिळू शकतो इन पॉलिटीमध्ये. तर हे एक तुम्ही गोष्ट नक्कीच बघून घ्या, की ऑफिशियल लँग्वेज कोणची आहे, क्लासिकल लँग्वेज कोणची आहे, तर यांच्याशी तुम्ही एक वेळा गो थ्रू करून घ्या. याच्यावरून प्रश्न बघायला मिळू शकतो. नेक्स्ट इम्पोर्टंट ऑपरेशन कोणचे-कोणचे झालेले आहे. जसं की आपला ऑपरेशन सिंदूर होता, किंवा कोणची मिलिटरी इम्पोर्टंट मिलिटरी एक्सरसाइज. जर ते इम्पोर्टंट मिलिटरी एक्सरसाइज कुठे झाली, कोणत्या देशासोबत झाली, यावरून पण आपल्याला प्रश्न बघायला मिळतात. तर हे काही एरियाज आहे, तुम्ही ज्यांना गो थ्रू करणं खूप गरजेचे आहे. या 30 दिवसात बघा, मी जितके पण एरियाज तुम्हाला सांगितले आहे पर सब्जेक्ट, तर त्यांना गो थ्रू करणं खूपच इम्पोर्टंट आहे. कारण यांना जर तुम्ही सोडलं, तर तुम्ही तुमचा जो इयर आहे तो वेस्ट करसाल. कारण बघा, हे जे एनालिसिस मी केलेलं आहे, ते एनालिसिस मी पी-वाय-क्यूजच्या बेसिसवरच केलेलं आहे आणि हे रिकरिंग थीम्स आहे. हे जे थीम्स आहे, हे रिकरिंग थीम्स आहे. याच्यावरून तुम्हाला हमखास प्रश्न बघायला मिळणारच आहे. तर आय होप हा व्हिडिओ खूप इन्फॉर्मेटिव्ह असेल तुमच्या सगळ्यांसाठी आणि हा तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला आहे. आणि जर तुम्हाला अजून माझ्याजवळून काही हेल्प लागत असेल एम-पी-एस-सी प्रिपरेशनमध्ये, तर ते तुम्ही मला नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये सांगा. मी पूर्णपणे हेल्प करण्याचा प्रयत्न करेन. तर चला, भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये.